छोटी गुंतवणूक करून करोडपती व्हायचे का? जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल, तर यासाठी तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करायची आहे. तर वयाच्या 50व्या वर्षी जर तुम्हाला ₹1,00,00,000 हवे असतील, तर सध्याच्या तुमच्या वयानुसार तुम्ही किती रक्कम म्युच्युअल फंडमध्ये दर महिना एस-आय-पी करायला हवी, हे आपण या चार्टनुसार बघणार आहोत. समजा तुमचे सध्याचे वय 20 वर्ष आहे, तर प्रति महिना तुम्हाला ₹1,800 इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. तुम्हाला ₹6,55,560 तुमची एकूण गुंतवणूक होते. तुम्हाला मिळणार आहेत 50व्या वर्षी ₹1,00,00,000. जसे तुमचे वय वाढते 5 वर्षानंतर, तशी तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढते. मग तुम्हाला 50व्या वर्षी जर हवे असेल पुन्हा, 25व्या वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल, तर तुम्हाला ₹3700 इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ₹11,12,700 तुमची टोटल एकूण गुंतवणूक होते आणि तुम्हाला 50व्या वर्षी 1,00,00,000च मिळणार आहेत. जास्त नाहीत मिळणार. तुम्ही इथं ₹3700 इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे जास्त नाही. तुमच्या वयानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यामुळे जसे तुमचे वय वाढेल, तशी तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण प्रति महिना तुम्हाला एस-आय-पीमध्ये वाढवावी लागणार आहे. आता समजा तुमचे वय 30 आहे, तर तुम्हाला ₹7,700 इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण तुमची गुंतवणूक जमा होते किती? ₹18,44,400. तसेच 35 वय असेल, तर 16,500 इन्व्हेस्टमेंट दर महिन्यात तुमची गेली पाहिजे एस-आय-पीमध्ये. तेव्हा तुमची एकूण रक्कम होते ₹29,71,260. तसेच 40 वय असेल, तर 38,600 इन्व्हेस्टमेंट दर महिना करावी लागणार आहे. 46,32,000 तुमची टोटल एकूण गुंतवणूक होते आणि तुम्हाला मिळणार आहे 1,00,00,000. 45वं वर्ष असेल, जेवढ्या तुम्ही लेट कराल, तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट प्रति महिना करण्याची अमाउंट पण वाढते. आता तुमचं वय 45 आहे. 1,16,000 इन्व्हेस्टमेंट करावी लागते प्रति महिना 50व्या वर्षी 1,00,00,000 मिळवण्यासाठी. तुमची अमाउंट होते ₹69,60,960 एकूण जमा होते. तेव्हा तुम्हाला 1,00,00,000 मिळतात. आता इथं जर तुम्ही तफावत पाहिली, जर तुम्ही 20व्या वर्षी जर चालू केली असती, तर तुम्हाला कमी रकमेमध्ये तुम्हाला एस-आय-पी चालू करावी लागली असते. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण किती असते? ₹6,55,560 फक्त. पण तीच जर तुम्ही 45व्या वर्षी जर करायला गेला, तर 1,16,000 तुमची प्रति महिना इन्व्हेस्टमेंट करावी लागते तुम्हाला. तेव्हा तुम्हाला कुठे 1,00,00,000 मिळणार आहेत 50व्या वर्षी. म्हणजेच तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल, तितक्या कमी रकमेने सुरू करू शकता. आणि जेवढा तुम्ही उशीर लावाल, तेव्हा तुम्हाला रक्कम जास्त भरावी लागते. यामधून तुम्ही तुमचे पैसे पण वाढवू शकता आणि त्यामधून टॅक्स बेनिफिट पण मिळवू शकता. आता हे झालं आपण हे 15% कंपाउंडिंगनं पाहिलेले रिटर्न आहे. ह्याच्यापेक्षा जास्तही मिळू शकतो, कमीही मिळू शकतो. असे नाही की फिक्सच आपल्याला 15% मिळणार आहे. थोडाफार तफावत असू शकते. पण तुम्हाला जेवढ्या उशिरा तुम्ही कराल, तेवढे तुम्हाला काय होते, जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जेवढ्या लवकर चालू कराल, तेवढी कमी करावी लागणार आहे. आता हे झालं आपण 1,00,00,000 मिळवण्यासाठी फक्त. पण आपले दर इयरली महागाई वाढत आहे. ती 5% वाढते. तर छोटी गुंतवणूक करायची आपल्याला. पण त्यासाठी ते दोन्ही चार्टमध्ये जर पाहायला गेला, तर तुमचे 1,00,00,000 मिळवण्यासाठी तुम्हाला महागाई दर समायोजित करून जर तुम्हाला एस-आय-पी करायचं असेल, की महागाईला ॲडजस्ट करून, तर तुम्हाला प्रति महिना तुमचे वय 20 वर्ष असेल, तर प्रति महिना किती करावे लागते? 6,200. महागाई दर किती आपण पकडलेला आहे? 5%च पकडलेला आहे. तुमची एकूण गुंतवणूक होत्या ₹22,47,480 आणि महागाईनुसार मिळणारी अमाउंट तुम्हाला किती आहे? ₹4,32,19,424. पण तुमची मॅच्युरिटी किती आहे? 1,00,00,000चीच. म्हणजे तुम्ही 1,00,00,000च तुमच्या हातात
मिळणार आहेत इन्फ्लेशन ऍडजस्ट करून. म्हणजे टोटल मिळणार आहे तुम्हाला 4,32,00,000 19,000. पण इथे तुम्ही काय केलेलं आहे, इन्फ्लेशन पण ऍडजस्ट केलेलं आहे. तुम्हाला मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम 4,32,00,000 असणार आहे. पण तुम्ही जे मागच्या चार्टमध्ये 1,00,00,000 कमवले, तेच इथं 1,00,00,000 इन्फ्लेशन ऍडजस्ट करून कमावलेले आहेत. तुमची आत्ताची व्हॅल्यू किती 1,00,00,000ची ती दाखवलेली आहे. 1,00,00,000 कमवण्यासाठी तुमची 50व्या वर्षी असणारी व्हॅल्यू ही 4,32,19,424 रुपये. तसंच 25व्या वर्षी जर तुम्हाला करायचे असेल तर 10,400 रुपये तुम्हाला दर महिना इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. 31,32,000 तुमची इन्व्हेस्टमेंट होते. 3,38,53,550 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तुमची मॅच्युरिटी 1,00,00,000चीच असणार आहे. आता इथे पाहायला गेलं तर इथं तुमची महागाईनुसार असणारे अमाउंट ही कमी होत जाते. इकडं काय कशामुळे होते, की महागाई ऍडजस्ट करणारे अमाउंट आहे. आता 30व्या वर्षी जर तुम्ही 30व्या वर्षी जर इन्व्हेस्टमेंट करायला चालू करत असाल, तर 17,700 रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दर महिना करावी लागणार आहे. 42,53,040 रुपये तुमची एकूण गुंतवणूक होणार आहे. मिळणारी रक्कम 2,65,00,000 आहे. सॉरी. जर तुम्ही 30व्या वर्षी जर SIP ला चालू केली, तर 17,700 तुम्हाला भरावे लागणार आहेत. 5% महागाई दर आहे आपण ठरवलेला. एकूण गुंतवणूक होते तुमची 42,53,040 आणि तुम्हाला मिळणारी रक्कम आहे 2,65,32,900. 35व्या वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करत असाल, तर 31,000 तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. तेव्हा तुम्हाला 55,97,640 रुपये तुमची एकूण इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि मिळणारी रक्कम आहे 2,07,89,300 रुपये. 40व्या वर्षी करायला गेला तर 51,153 रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. 71,02,320 रुपये तुमची जमा होते. तुम्हाला 1,62,28,846 रुपये मिळतात. 45व्या वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेला, तर 1,44,000 तुमची दर महिना SIP गेली पाहिजे. महागाई दर आपण 5%च ठेवलेला आहे. तर तुमची एकूण गुंतवणूक होते 86,45,460 रुपये. तुम्हाला मिळताना मिळणार आहे 1,27,62,816 रुपये. जर या दोन्ही चार्टमध्ये जर पाहायला गेला, तर जेवढ्या तुम्ही लवकर SIP चालू कराल, तेवढी तुमची अमाउंट फास्ट ग्रोथ करते. उशिरा गेला, रिटर्न तर त्याच पद्धतीने मिळणार आहे. पण जेवढ्या लवकर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. अजून जर माहिती तुम्हाला हवी असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्याकडे अकाउंट काढू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.